नमस्कार मित्रांनो, देशभरातील गोरगरीब महिलांसाठी राबवली जाणारी एक महत्त्वाची योजना म्हणजे प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना. ज्या योजनेच्या अंतर्गत महिला लाभार्थ्यांना वार्षिक 9 सिलेंडरपर्यंत 14.2 किलोच्या सिलेंडरवरती 300 रुपयेपर्यंतची सबसिडी दिली जाते. आणि ही सबसिडी बंद पडू नये म्हणून पुन्हा एकदा सर्वच गॅस कंपनीच्या माध्यमातून ग्राहकांना आवाहन करण्यात आलेले आहे की 31 मार्च 2026 पर्यंत या योजनेच्या अंतर्गत पात्र असलेल्या महिला लाभार्थ्यांनी आपली केवायसी पूर्ण करायची आहे. मित्रांनो, देशभरामध्ये जवळजवळ 10,55 लाखापेक्षा जास्त लाभार्थी प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेच्या अंतर्गत लाभ घेत आहेत. आणि याच्यापैकी महाराष्ट्रामध्ये सुद्धा 55 लाखापेक्षा जास्त संख्या महाराष्ट्रामध्ये आहे आणि याच्याच अंतर्गत लाभार्थ्यांची आहे. नवीन 25 लाख कनेक्शन दिले जात आहेत. त्याच्यामध्ये सुद्धा जवळजवळ 20 लाखांच्या जवळपास पात्र महिला लाभार्थ्यांचे अर्ज पात्र झाले आहेत. आणि अशा प्रकारच्या या मोठ्या योजनेमध्ये लाभार्थ्यांना लाभ दिला जात असताना वर्षातून एकदा केवायसी करण्याची अट बंधनकारक केलेली आहे. बऱ्याच साऱ्या महिला लाभार्थ्यांना गॅस एजन्सीकडून, इंडियन असो, भारत असो किंवा HP असो, या एजन्सीकडून केवायसी करण्यासाठी कॉल येत आहेत. पण बऱ्याच महिला लाभार्थ्यांकडून याकडे दुर्लक्ष केले जात आहे. 31 मार्च 2026 पर्यंत ज्या महिला लाभार्थ्यांची याच्या अंतर्गत केवायसी होणार नाही, अशा लाभार्थ्यांची सबसिडी येणं बंद होणार आहे. मित्रांनो, ही केवायसी करणं बंधनकारक आहे. त्यासाठी तुम्हाला तुमच्या डिस्ट्रीब्युटर, भारत असो, इंडियन असो किंवा HP ऑफिसला भेट द्यायची आहे आणि तिथे जाऊन अगदी 5 मिनिटात फेस स्कॅनिंग करून आपल्या चेहऱ्याची केवायसी पूर्ण करू शकता. आणि येणारी या योजनेअंतर्गत जी सबसिडी आहे, ती सबसिडी आपल्या खात्यामध्ये मिळवू शकता. 31 मार्च 2026 पर्यंत जर केवायसी केली नाही तर या योजनेच्या अंतर्गत लाभ मिळणाऱ्या महिलांची सबसिडी येणं बंद होणार आहे. मित्रांनो, ही सबसिडी कोणत्या खात्यात येते, कशी येते, ही माहिती आपण यापूर्वी घेतलेली आहे. आणि लवकरात लवकर या योजनेअंतर्गत पात्र महिलांनी आपली केवायसी लवकर पूर्ण करून घ्यावी. अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.